महाराष्ट्र के जलगांव शहर के एमआईडीसी क्षेत्र में व्यवसायी इस समय भयभीत हैं, क्योंकि हाफ चड्डी गिरोह ने एक ही दिन में 2 कंपनियों में चोरी कर लाखों रुपए का चोरी कर लिया है। इस संबंध में एमआईडीसी पुलिस में मामला दर्ज किया गया है। खबर को पूरा देखने से पहले अगर आप हमारे चैनल को पहली बार देख रहे हैं तो चैनल को सब्सक्राइब करें ताकि आपको हमारी अपडेट मिल सके। जानकारी के अनुसार जलगांव एमआईडीसी क्षेत्र में ग्रीन इन इको सॉल्यूशंस एक कंपनी है जिसका संचालक जिग्नेश शरद शेठ उम्र 45 वर्ष है और ये सेक्टर ई एमआईडीसी क्षेत्र में है। वह ऊपरी मंजिल पर घर में अकेले सो रहे थे क्योंकि शुक्रवार को उनका परिवार शहर से बाहर गया हुआ था। रात करीब 2 बजे 3 चोर कंपनी का शटर तोड़कर अंदर घुसे और ऑफिस की अलमारी से 3 लाख रुपए नकद चुरा लिए। दूसरी घटना में पंकज गुणवंत तोगले की कंपनी आरजी एंटरप्राइजेज में भी चोरी हुई। तोगले द्वारा दी गई जानकारी के अनुसार चोरों ने उनकी कंपनी से 1,08,000 रुपए नकद चुरा लिए हैं। इस घटना में भी 3 अज्ञात चोर सीसीटीवी फुटेज में चोरी करते हुए कैद हो गए। एमआईडीसी पुलिस ने दोनों घटनाएं दर्ज कर जांच शुरू कर दी है। दोनों कंपनियों के सीसीटीवी फुटेज से पता चलता है कि चोर रात 2.20 से 3.30 बजे के बीच चोरी करते हैं। चूंकि दोनों कंपनियों में चोरी की घटना एक जैसी थी, इसलिए पुलिस को संदेह है कि एक ही गिरोह ने दोनों स्थानों पर चोरी की है। तीनों चोर हाफ शॉर्ट्स पहने हुए थे और अपने चेहरे पर एक बड़ा रुमाल बांधे हुए थे। इस घटना से एमआईडीसी क्षेत्र के व्यापारियों, श्रमिकों और नागरिकों में भय का माहौल पैदा हो गया है। एमआईडीसी के उद्यमी हर साल लाखों रुपए टैक्स देते हैं, लेकिन फिर भी उन्हें पर्याप्त सुविधाएं नहीं मिलती। क्षेत्र में कई स्ट्रीट लाइटें खराब हैं और पर्याप्त सीसीटीवी कैमरे भी नहीं हैं। कुछ सड़कें भी खराब हालत में हैं, जिसकी वजह से क्षेत्र के उद्यमी ने अपनी नाराजगी व्यक्त की है। जलगांव से शाहिर तेली की रिपोर्ट बीके टाइम्स न्यूज के लिए। आता काय सांगाल, नेमका काय प्रकार घडला होता? नाही, सकाळी आम्ही 6 वाजता आमचा स्टाफ आला. त्यांनी सांगितलं की बाबा खाली या, शटर काहीतरी डॅमेज दिसतंय. खाली आले, बघायला गेले, सगळं चेक केलं की काय झालेलं आहे नेमका प्रकार. मध्ये आले तर काल काही काम असतं, म्हणजे पगार पाणी होते, शनिवार बँक बंद होती म्हणून शुक्रवारी पैसे काढून ठेवलेले होते बँकेतून. आले तर इथे म्हणजे 3 लाख रुपये जी कॅश होती ती चोरीला गेलेली होती. त्यांनी कॅश चोरली, बाकी काही चोरलं नाही. मग फुटेज वगैरे घेतलं, ते सगळे चेक केलं, व्हिडिओ फुटेज. त्याच्यात दिसलं की बाबा चोर कुठून आले, कसे आले, ते पूर्ण इन आउट सगळं दिसतंय. किती वाजेची घटना आहे रात्रीची? रात्री साहेब जवळपास 3 वाजेला 2:30ला काही चोर मध्ये घुसले आणि 3ला ते लोक परत गेले. 3:10. आणि कुठली कंपनी आपली? ग्रीन एन इको सोल्युशन म्हणून आमची पर्यावरण पूरक आम्ही पिशव्या वगैरे बनवतो. पॅकेजिंग मटेरियल इंडस्ट्रीसाठी आम्ही इथे बनवतो. फक्त आपल्याच इथं चोरी झालेली की? नाही, आमच्या बाजूलाही आरजी एंटरप्राइजेस म्हणून आमच्याच मित्रांची कंपनी आहे, त्यांच्याकडेही हेच चोर तिकडे जाऊन त्यांनी पण तिकडे चोरी केली. त्यांच्याकडेही जवळपास 1,10,000 रुपयाच्या जवळपास त्यांच्याकडे पण चोरून घेऊन गेले. या संदर्भात आपण तक्रार नोंदवलेली आहे. आत्ताच आम्ही जस्ट एमआयडीसी पोलीसमध्ये जाऊन आलो. तिथे त्यांनी आमच्याकडनं सगळी माहिती घेतली आणि FIR आमच्याला त्यांनी दिली आहे. आपलं नाव? आपलं माझं नाव जिग्नेश शेठ आहे. ओके. नका त्या ज्या चोर होते त्यांच्याकडे काही शस्त्र वगैरे होते का? किती लोक होते? साहेब 3 लोक होते जवळपास, जे कॅमेऱ्यात दिसत आहे आम्हाला. 2 मध्ये आले आणि एक बाहेर ते कंटिन्युअस वॉच करत होता. सुदैवाने कसं आहे, आम्ही वरतीच राहतो, तर घरी आमचे आई वडील बाहेरगावी गेलेले होते. मी एकटा असल्यामुळे मी रूम लॉक करून होतो मध्ये, आणि त्यांच्या हातात टॉमी धारदार शस्त्र सारखा विषय होता. ते बरं झालं की तिथून ते खालच्या खाली पैसे भेटले आणि ते निघून गेले. पण नाही तर आमच्या जीवावरही बितली असती तर काही मोठा विषय नव्हता.